ध्येयवादी स्वप्नपूर्तीसाठी झगडणारे आणि समाजासाठी कार्यरत असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ॲडव्होकेट दयानंद उंबरजे. ॲडव्होकेट दयानंद उंबरजे हे अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे सुपुत्र असून ध्येयवादी आणि जिद्दी स्वभावामुळे त्यांनी समाजात आदर्श निर्माण केला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री बसप्पा सुग्रप्पा उंबरजे यांच्या कुटुंबात जन्मलेले दयानंद उंबरजे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण करजगी गावात पूर्ण केले. 1986-87 साली माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपले यश त्यांनी सुरू केले. 1992-93 साली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE कॉम्प्युटर्स पदवी संपादन केली. 1993 मध्ये पुण्यात DSS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नोकरी करताना अनेक अडचणींवर त्यांनी मात केली. सन 1997-98 साली स्वतःचा व्यवसाय सुरू करत ऑर्बिट कॉम्प्युटर्स व कन्सल्टन्सी सेंटर स्थापन केले, जे आज सोलापूर, अक्कलकोट व पुणे या ठिकाणी यशस्वीरित्या कार्यरत आहे. 27 मे 1997 रोजी त्यांच्या जीवनात गृहलक्ष्मी म्हणून पत्नीचे आगमन झाले. त्यांच्या सहकार्यामुळे जीवनात भरभराट झाली. 14 नोव्हेंबर 2006 रोजी ॲडव्होकेट श्री दयानंद उंबरजे श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगीचे संचालक म्हणून निवडले गेले. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच श्री कुमारेश्वर विद्यालय आदर्श शाळा बनवण्याचे मोठे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. ॲडव्होकेट दयानंद उंबरजे हे ध्येयवादी स्वप्नपूर्तीसाठी झगडणारे आणि समाजासाठी कार्यरत असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. भाजपासारख्या देशातील सध्या अव्वल स्थानी असलेल्या राजकीय पक्षात ॲडव्होकेट दयानंद उंबरजे यांनी विविध पदे भूषवली आहेत. अध्यक्ष भाजपा ग्रामीण कायदा सेल अक्कलकोट, सदस्य संजय गांधी निराधार योजना अक्कलकोट, जिल्हा उपाध्यक्ष पंचायत राज व ग्रामविकास विभाग अक्कलकोट, मंडल अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अक्कलकोट आदी त्यांनी पदे भूषवली आहेत. त्यांनी विविध योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. ॲडव्होकेट दयानंद उंबरजे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आपण पाहूयात. सन 2006 पासून श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी करजगीचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गावात केले जाते, ज्याचा आनंद गावकरी घेतात. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण खर्चाची मदत देण्याची त्यांनी 2008 पासून सुरुवात केली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान, स्थानिक स्वराज संस्था आणि ग्रामपंचायतीचे कारभार 1953 पासून ते 2003 आणि 2003 पासून ते आजपर्यंत उंबरजे पॅनलने अबाधित ठेवले आहेत. तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे 60हून अधिक काळापासून यशस्वीरित्या नेतृत्व त्यांनी केले असून तब्बल 2000 शेतकरी सभासदांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ॲडव्होकेट श्री दयानंद उंबरजे यांनी राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांचे नेतृत्व गाव व जिल्ह्यातील आदर्श ठरले आहे. त्यांनी एक सर्वांना शुभ संदेश दिला आहे. जगणं आता सुसह्य आहे, विशेष सोबतीला आहे. या आमच्या विचारांच्या माध्यमातून विशेष सुसहाय्य योजनेमध्ये होत असलेल्या परिवर्तनाची वाटचाल जनतेपर्यंत पोहोचवित आहे. याचा आम्हाला आनंद वाटत आहे, परंतु यावरच आम्हाला आनंद होत नाही. या सोलापूर जिल्ह्याचा पूर्णतः विकास होत नाही तोपर्यंत झटणे हे आमचं कर्तव्य आहे. जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत विकासाची साधने पोहोचत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सर्व योजना व उपक्रम जिल्ह्यात राबवण्याचा आमचा मानस आहे. सोलापूर जिल्ह्याचा विकास हाच आमच्या पुस्तिकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तळमळीतील लोकांना माहिती देणे शक्य आहे. याचा आम्हाला आनंद आहे. सोलापूर जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सर्व योजना व उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. जिल्ह्यातील तळागाळापर्यंत लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हाच माझा प्रयत्न आहे. ॲडव्होकेट दयानंद उंबरजे.